हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ मीनू. आणि तुम्ही सगळे छान असाल मला माहिती आहे. आणि मागे माझ्या पसारा दिसत असेल. अद्वैत झोपला, ॲक्च्युली त्याला उठवायचं आहे आणि सकाळी 5 वाजताची ट्रेन आहे. आपण कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला सांगेन. आज 29 नोव्हेंबर आहे, म्हणजेच माझा बड्डे. आणि बड्डेच्या दिवशी मला बोलवलं गेलं आहे, जे की माझं ड्रीम प्लेस आहे. तुम्हाला कळेलच. तुम्ही माझं व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठे चालली आहे. तर बघूयात. इथून आम्ही जातो बँड्रा टर्मिनस आणि इथून रॅपिडो बुक करून जातो. गाडी घेऊन नाही जातो कारण की सेम खर्च होणार, पेट्रोल आणि पार्किंग अँड ऑल लाईक. सो आता मी रॅपिडो करून बँड्रा टर्मिनस जाणार आहोत. ॲज युजल आमचे तिकीट्स बुक नाही आहेत. लास्ट टाईम पण मी जनरलने गेली होती, मी यावेळेस पण जनरलने जाणार आहेत. आय होप की मला सीट मिळेल बसायला. तसं म्हणा, माझे महादेव तर माझ्यासोबत आहेतच, जे की लास्ट टाइम पण मला पूर्ण सीट खाली मिळाली होती एवढ्या गर्दीमध्ये, आणि आताही मिळणार. बघूयात. तर आम्ही निघालो आहेत, आता स्टेशनला जातो बांद्रा टर्मिनस. आणि ॲज पर आय टोल्ड यू, उबर बुक केली आहे तिथे जाण्यासाठी. भेटूया जनरल. हे बघा, आता आम्ही पोचलो आहोत बँड्रा टर्मिनस आणि हे रात्रीचे 3 वाजतात आहेत. खरं तर आम्ही इथे पोचलो आहेत कारण की इथे जाऊन आम्हाला पुन्हा तिकीटही घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मवर जाऊन ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागले हे सगळं बघून, इंडिकेटर पाहून त्याच्यानंतर आतमध्ये जायचं होतं. आणि इथे विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 वाजताच ओपन होणार म्हणून, म्हणजे सीट मिळेल आम्हाला. आणि जनरल तिकीट होतं, त्यामुळे आम्ही दीनदयालू होतो आणि आम्ही जनरल बोगी जी म्हणतो किंवा कंपार्टमेंट तिथे थांबलो. 20 सेकंडचं तिकीट कॅन्सल करून आम्ही आज जनरलने जात आहोत. आणि बऱ्यापैकी खाली आहे बँड्रावरून. 5:10 बँड्रा टर्मिनसवरून बरोबर ट्रेन निघाली आणि हा बघा कसा छान झोपलेला आहे. आणि अशा प्रकारे ट्रॅव्हल करून आम्ही फायनली पोहोचलो आहोत उज्जैन जंक्शन. आधी खूप जास्त एक्सायटेड होता कारण की नवीन प्लेस होतं. महाराष्ट्रातून आम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो होतो आणि सगळ्यात आधी इथे आल्यानंतर आम्ही इथे रूम बुक केली. ॲक्च्युली हे शिवाय हॉटेल आहे आणि याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत ॲक्च्युली यूट्यूबवर ॲक्च्युली. आणि इंस्टाग्रामवरही मी पाहिलं होतं की खूप क्लीन वगैरे बाथरूम अँड ऑल लाईक असतं. तर त्यामुळे आम्ही एक रूम बुक केलं. 1200 रुपये घेतले, बट ठीक केलं. मी आणि आधी फ्रेश झाल्यानंतर आम्ही तयारी केली भस्मारतीची इन्क्वायरी करण्यासाठी आणि मंदिराच्या परिसरात गेले. गेट नंबर 1 वर आम्हाला एक दादा भेटले की त्यांनी व्यवस्थित आम्हाला माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं की त्रिवेणी गेटवर जा आणि रात्री 12 वाजेपासून तिथे लाईन लागते आणि 4 वाजता आतमध्ये घेतात. हे सगळे सकाळची गोष्ट आहे. आम्ही इथे त्रिवेणी गेटवर आलो आणि हे ॲक्च्युली आतमधला परिसर आहे मंदिराचा. त्रिवेणी गेटवर गेल्यानंतर लक्षात आलं की, म्हणजे सांगितलं गेलं की 10 वाजताच लाईन लावतात. मग आम्ही फटाफट गेलो, जेवलो आणि 10 वाजता बरोबर आम्ही त्रिवेणी गेटवर पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तिथे ऑलरेडी एक 20-25 लोक होते. माझा नंबर 16वा होता ॲक्च्युली. आपली आपलीच लाईन बनवली होती. ते लोक सांगतात की 12 वाजता या वगैरे, पण सगळे लोक म्हणतात तिथे जेवढे पण आहेत की ते 10 वाजताच लाईन लावतात. हे बघा, हे आम्ही सगळेजण होतो इथे लाईन लावत होते आणि खूप थंडी होती. आम्ही रात्रभर इथे होतो. 4 वाजता त्याच्यानंतर लाईन लावली. मला व्हिडिओ नाही घेता आला ॲक्च्युली. हे छोटे छोटे व्हिडिओज सगळ्यांनी जे शेअर केले ते आहेत. तर तिथे गेल्यानंतर मग सकाळी 4 वाजता लाईन लावली. ही बघा, सकाळी 4 वाजता लाईन लावल्यानंतर त्यांनी आतमध्ये 6 वाजता घेतलं आणि मी बोलली की माझा नंबर 16वा होता. तर लाईन लावल्यानंतर त्यांनी जेव्हा आतमध्ये घेतलं, आतमध्ये घेऊन फक्त नंबर्स दिले कारण की ते फक्त 60 नंबर देतात, फक्त 60 नंबर. मग एका तिकीटवर असे 5 लोक तुम्ही फॅमिली मेंबर्स जाऊ शकता. तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं होतं याच्यासाठी की तिथे तुमचं पूर्ण फॅमिलीचं जे काही असेल ते रजिस्टर होईल आणि त्याच्यानंतर मग स्कॅन केलं जाईल, म्हणजे कॅमेरा वगैरे आपल्याला पास मिळेल. तर हे त्रिवेणी गेटचं बॅकसाईड आहे, म्हणजे मंदिराचं बॅकसाईड आहे त्रिवेणी गेट. आणि इथे आल्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभे राहून त्याच्यानंतर मग आम्ही पहिले फॉर्म फिल केला. फॉर्म फिल केल्यानंतर आधार कार्ड वगैरे ते तर चेक करतातच आणि ओरिजिनल ठेवायचं. फोटोकॉपी पण लागते, तर त्यामुळे रंगीत फोटोकॉपी ठेवायची. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे गेल्यानंतर त्यांनी दुसरी लाईन लावली. अशा दुपारी आम्ही
11:30 वाजता गेलो असेल, 12 वाजता त्यांनी ती प्रोसेस पूर्ण सुरू केली. अशा प्रकारे भस्म आरतीचा एंट्री पास बनतो आणि अद्वैतचं याच्यामध्ये नाही आहे, कारण की अद्वैत 11 ते 12 वर्षाच्या आतमध्ये येतो, तर त्यामुळे त्यांना एंट्री पासची गरज नसते, त्यांना डायरेक्ट एंट्री दिली जाते. आणि हे सगळं झाल्यानंतर पुढे आम्हाला जायचं होतं कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिरमध्ये सर्वात आधी येऊन दर्शन केल्यानंतर मग आपण महाकाल बाबांचं दर्शन करतो. ॲक्च्युली इथे भरपूर लोक खूप कन्फ्यूज होतात की आधी महाकाल बाबांचं दर्शन घ्यायचं की कालभैरव बाबांचं दर्शन घ्यायचं. तर सगळ्यात आधी कालभैरव बाबांचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग महाकाल बाबांचं दर्शन घ्यायचं असतं. आणि अशा प्रकारे आम्ही लाईनमध्ये राहिलो. ॲक्च्युली आम्ही थोडंसं लेट गेलो ना, तर त्याच्यामुळे आम्हाला गर्दी मिळाली, पण 2 तासानंतर आमचं दर्शन झालं. त्यानंतर आजूबाजूचे जे काही प्रसिद्ध मंदिर आहेत ते आम्ही फिरून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं हॉटेलवर, कारण की आराम करून आम्हाला भस्म आरतीसाठीही निघायचं होतं, कारण की रात्री तिथे 10:30-11 वाजता जाऊन लाईन लावावी लागते. तर पुढे बसायला जागा मिळते, नाहीतर मग आपल्याला मागे उभे राहावं लागतं भस्म आरतीसाठी. आणि आम्ही पुढे गेलो होतो. आतमध्ये गेल्यानंतर इथे चप्पल स्टँड आहे, जिथे चप्पल काढले जातात आणि त्याच्यानंतर आतमध्ये पुढे एंट्री दिल्यानंतर मोबाईलही घेतले जातात आणि त्याच्यानंतर भस्म आरतीला आपण जातो आणि त्याच्यानंतर आपली व्यवस्था केली जाते बसायची. तर आम्ही बसलो होतो. आम्हाला भस्म आरती खूप छान पद्धतीने मिळाली. आम्हाला जास्त व्हिडिओ घेता आले नाही, कारण की मोबाईल आमच्याकडे नव्हता, पण काही लोकांनी शेअर केलेले हे काही व्हिडिओज आहेत जे की आम्ही पाहिलं. आणि भस्म आरती झाल्यानंतर एक वेगळीच एनर्जी घेऊन आम्ही बाहेर पडलो, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि अशा प्रकारे खूप छान अनुभव होता माझा की मला भस्म आरती मिळाली. खरंच खूप खुश आहे मी. मला असं वाटतं मी खूप लकी आहे की मला भस्म आरती मिळाली. भस्म आरती झाल्यानंतर मी आणि आधी बाहेर आलो आणि त्याच्यानंतर आम्ही झोपायला हॉटेलवर गेलो आणि झोपून झाल्यानंतर आम्ही सकाळी उठलो आणि जसं मी बोली घडीवाले बाबा तिकडे आम्ही गेलो होतो. तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग मीनू. थँक्यू. बाय.